जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। जो ऐसा समर्थू, जो ऐसा समर्थू, तो मी जगाचा नाथू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा समीक्षुभूतू, तोही मीच। तेत भंडारा हेची गंध, तेत भंडारा हेची गंध, भंडाराची तोडे बंध, तोची फोडे बांध अज्ञानाचे। जय बाळूमामा। भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले संदेश हे जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा। बाळूमामाच्या सेवेचा झेंडा हा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे। भक्तांनो, बाळूमामांचा नवरत्न उपवास कधी करावा, कसा करावा, का करावा, संकल्प कसा करावा, बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव 2026 या निमित्तानं लवकरच आपल्या भक्तिमय चॅनलवर व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भक्तांनो, कमेंटमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका। चला तर मग भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय मार्गदर्शन करणार आहेत ते आपण ऐकूया। मामांना आज सांगायचं आहे, हे बाळूमामा, हे ब्रह्मांडा, हे देवा, मला तुझ्या साथीची खूप गरज आहे रे। कारण तुझ्याशिवाय जीवनाचा प्रवास खूप कठीण आणि एकाकी वाटतो। तूच माझा आधार आहेस, तूच माझी शक्ती आहेस, तूच माझं सर्वस्व आहे। तुझ्या विना मी दिशाहीन होतो, तुझ्या विना मी दिशाहीन होतो। जर खरंच तुमच्या मनात परमेश्वराविषयी प्रेम असेल आणि ते मान्य करण्यात लाज वाटत नसेल, तर ही प्रार्थना आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा। विश्वास ठेवा, देव तुमचे मार्ग स्वतः सोपे करणार आहे। म्हणूनच हा संदेश तुमच्यासाठी मामांनी पाठवला आहे। मामा म्हणतात, माझ्या बाळा, चिंता करू नका, हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवला आहे। हा संदेश एकट्यात बसून नीट लक्षपूर्वक ऐक, सगळं काही तुझं चांगलंच होईल। बाळा, तुझ्या मनातील निगेटिव्ह विचार थांबतील। अरे बाळा, माणसाचे आयुष्य हे का कृषी क्षेत्रापेक्षा कमी नाही रे। दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एका संघर्षातून जात असतो। कधी हा संघर्ष पोटासाठी असतो, कधी नात्यासाठी, तर कधी स्वतःच्या अस्तित्वासाठी। श्रीमद भगवतीमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे रे। मग तुमची अडचण आर्थिक असो, मानसिक असो किंवा आध्यात्मिक असो। आज मी तुला असे काही उपदेश सांगणार आहे, जे केवळ तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्यासाठी, या मानवजातीसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत। माझ्या बाळा, दुःखाचा तुझ्या आयुष्यातील शेवट होणार आहे। अरे बाळा, अर्जुन जेव्हा रणांगणावर आपल्याच नातेवाईकांना शत्रूच्या रूपात पाहतो, तेव्हा तो हतबल होतो। त्याचे धनुष्य हातातून गळून पडते। हीच स्थिती आज आपल्या सर्वांची आहे रे। आपण जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबलो आहोत। श्रीकृष्ण सांगतात की जिथे दुःख संपते तिथे ज्ञानाचा प्रवास सुरू होतो। म्हणून गीतेचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला धडा हा आहे, अन्याय करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच तो सहन करणाराही आहे रे। आपण अनेकदा संस्कारी असण्याच्या नावाखाली किंवा मोठा माणूस म्हणून इतरांचे चुकीचे वागणे सहन करतो, पण भगवंत म्हणतात की जो तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावतो, जो अधर्माच्या मार्गावर आहे, तो तुमचा असूच शकत नाही। कुटुंब असो वा समाज असो, जर एखादी व्यक्ती सत्तेचा किंवा वयाचा गैरवापर करून तुमच्यावर अन्याय करत असेल, तर शांत बसणे म्हणजेच अधर्माला खतपाणी घालणे आहे। अर्जुनाला मोह झाला होता की समोर भीष्म पितासह आणि द्रोणाचार्य आहेत, पण श्रीकृष्णाने स्पष्ट केले की जेव्हा तलवारीची धार आणि धर्माची बाजू समोर येते, तेव्हा नात्याचे पदर बाजूला सारून कर्तव्याला प्राधान्य दिले पाहिजे। जो तुमचे दुःख वाढवतो तो आप्त असूच शकत नाही। म्हणून बाळा, आपण ज्या नात्यासाठी रडतो, ज्या नात्यासाठी झगडतो,
भांडतो, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, ती नाती खरंच शाश्वत आहेत का? महाभारतातील एक प्रसंग आपल्या डोळ्यातील मोह पलट दूर करतो. अभिमन्यूच्या वीरमरणानंतर अर्जुन पूर्णपणे खचला होता. त्याला वाटले की त्याचे जग संपले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला त्याच्या 5 दिव्य दृष्टीने परलोकाचे दर्शन घडविले. तिथे गेल्यावर अर्जुनाने पाहिले की अभिमन्यूचा आत्मा एका वेगळ्याच देशात आहे. अर्जुन त्याला कळवळून म्हणाला, पुत्रा, तू आम्हाला सोडून का गेलास? तेव्हा त्या आत्म्याने जे उत्तर दिलं ते ऐकून अर्जुनाचे डोळे उघडले. तो म्हणाला, कोण पुत्र आणि कोण पिता? या सृष्टीच्या प्रवासात मी एका हजारो जन्म घेतले आहेत. एका जन्मात तुम्ही माझे पिता होतात, दुसऱ्या जन्मात मी तुमचा शत्रू होतो, तिसऱ्या जन्मात आपण अनोळखी होतो. या क्षणी मी केवळ एक आत्मा आहे. हे ऐकल्यावर अर्जुनाला जाणीव झाली की आपण ज्या शरीरावर आणि ज्या नात्यावर प्रेम करतो ना, ते केवळ या जन्मापुरते मर्यादित आहे. खरे नाते हे आत्म्याचे परमात्म्याशी असते. म्हणून माणसांनी नात्यात गुंतवणूक करताना मोह टाळावा आणि प्रेम करावे. मोह आपल्याला कमकुवत करतो, तर प्रेम आपल्याला ताकद देते. बाळा, मानवी जीवनातील सर्वात मोठी भीती म्हणजे मृत्यू आहे रे. आपण मृत्यूला अंत समजतो, पण बाळा, श्रीकृष्ण त्याला प्रवास म्हणतात रे. गीतेतील प्रसिद्ध श्लोक आहे, वसंसी जनर्थी यथा विवाह नवानी गृहती नोरपारणी तथा शरीरानी विवाह जीर्णिनेती संयनिती नवानी देही. बाळा, ज्याप्रमाणे आपण जुने झालेले कपडे फेकून देतो आणि नवीन परिधान करतो, त्याचप्रमाणे हा आत्मा जुने शरीर सोडून निघून जातो आणि नवीन शरीर धारण करतो रे. मृत्यू हे जीवनाचे सत्य आहे, पण तो आत्म्याचा अंत नाही. आत्मा हा अमर आहे. त्याला शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि पाणी भिजवू शकत नाही. जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो की आपण म्हणजे केवळ हे हाडामासाचे शरीर नाही, तेव्हा जीवनातील अर्धा व्याधी नष्ट होतात. आपण एका धर्मशाळेत राहणाऱ्या प्रवाशांसारखे आहोत रे. राजा असो वा भिकारी असो, सर्वांना एक दिवस बिछाण्यावरून पुढे निघायचे आहे. मग या प्रवासात अहंकार कशासाठी? श्रीकृष्ण म्हणतात की वर्तमानात जगणे हीच खरी साधना आहे. आपण एकतर गेलेल्या काळाच्या आठवणीत रडतो किंवा न येणाऱ्या भविष्याच्या काळजीत चुकतो. यावर एक सुंदर कथा आहे. एका गुरुजींनी आपल्या शिष्याला एक परीस दिला आणि सांगितले, याने तू लोखंडाचे सोने करू शकतोस का? पण माझ्याकडे फक्त 30 दिवस आहेत. 30 दिवसानंतर मी हा दगड परत घेईन. शिष्य खूपच आळशी होता. त्याने विचार केला, लोखंड महाग आहे, भाव कमी झाला की खूप सोने बनेल. दिवस सरत गेले. तो उद्या करत राहिला. 29व्या दिवशी तो लोखंड आणायला निघाला, पण वाटेत पाऊस आला, बाजार बंद होता. 30व्या दिवशी गुरुजी आले आणि त्यांनी दगड परत नेला. शिष्याजवळ फक्त गंजलेले लोखंड शिल्लक राहिले. आपल्या आयुष्याचेही तसेच आहे. हा वेळ म्हणजेच तो परीस आहे. आपण विचार करतो की निवृत्त झाल्यावर भक्ती करू, मुले मोठी झाल्यावर शांतपणे जगू, पण उद्या कधीच येत नाही. म्हणून जो आजमध्ये जगतो तोच जीवनाचे सोने करू शकतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकजण स्ट्रेस आणि डिप्रेशनबद्दल बोलतो. परंतु बाळा, श्रीकृष्ण सांगतात की शांती ही बाहेरच्या जगात नाही. तुम्ही हिमालयात गेलात तर तुमचे मन सोबतच येणार आहे. मनावर नियंत्रण मिळवणे हेच सर्वात मोठे युद्ध आहे. एका राजाची गोष्ट या संदर्भात प्रसिद्ध आहे. राजाला वाटले की जर त्याने एखाद्या अत्यंत सुखी माणसाचे कपडे घातले तर त्याला शांती मिळेल. त्याने राज्यभर ढंढोरा पेटवला. शेवटी त्याला एक असा माणूस सापडला जो झाडाखाली आनंदाने गाणी गात होता. सैनिकांनी पाहिले की तो माणूस खरोखरच समाधानी आहे. जेव्हा राजा त्याच्याकडे गेला आणि त्याचा कुर्ता मागितला, तेव्हा तो हसून म्हणाला, महाराज, माझ्याकडे घालायला कुर्तासुद्धा नाही, तरीही मी विश्वातील सर्वात सुखी माणूस आहे. शांती ही भौतिक वस्तूमध्ये नसते, ती संतोषात असते. ज्यांच्या गरजा कमी त्यांचे सुख जास्त. नरकाची 3 दारे, काम, क्रोध आणि लोभ. माणसाच्या अंधपाताला 3 गोष्टी कारणीभूत ठरतात. 1 काम, वासना,
जेव्हा आपल्या इच्छांचा अंत नसतो तेव्हा आपण चुकीच्या मार्गाला लागतो. नंबर 2, क्रोध. राग हा असा जाळ आहे जो समोरच्याला जाळण्याआधी स्वतःला जाळतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून बाळा, लोभी माणसाला कितीही मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही. शत्रूंना जिंकल्याशिवाय माणूस स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जिच्यावर सुखाचा आणि दुःखाचा कोणताही परिणाम होत नाही. जसा समुद्र नद्यांचे पाणी घेऊनही आपली मर्यादा सोडत नाही, तसेच माणसाने आयुष्यातील चढ उतार स्थिर राहिले पाहिजेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जे लोक अनन्य भावाने माझे शरीर चिंतन करतात, माझे चिंतन करतात, माझ्यावर अवलंबून राहतात, त्यांच्या गरजांची काळजी मी स्वतः घेतो. याचा अर्थ असा नाही की आपण काम सोडून फक्त माळ जपत बसावे, फक्त देवाची पूजा करावी, भक्ती करावं, नामस्मरण करावं, आपला पूर्ण वेळ हा देवासाठी द्यावा, असं काहीच नाही. तुमचे कर्तव्य प्रामाणिक करा आणि फळांची चिंता माझ्यावर सोडा. आपण जेव्हा परिणामांची भीती बाळगतो तेव्हा आपल्या कामाची गुणवत्ता खालावते. पण जेव्हा आपण म्हणतो की मी माझे 100% देईन, बाकी ईश्वराची इच्छा, तेव्हा आपण तणावमुक्त होतो. म्हणून बाळा, बदल हा सृष्टीचा नियम आहे रे. ज्या गोष्टीला आपण आज आपली म्हणतो ती काल कोणाची तरी होती आणि उद्या दुसऱ्या कोणाची तरी होणार आहे रे. आपण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग हे माझे तुझे असा अट्टहास कशासाठी? आपण जेव्हा संपत्ती, पद किंवा प्रतिष्ठा गमावतो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते. पण विचार करा, या जगात आपण कायमस्वरूपी काय आणले होते? काहीच नाही. जे घेतले ते इथूनच घेतले, जे दिले ते इथेच दिले. ही जाणीव झाली की माणूस हा चिंतामुक्त होतो. ज्याला स्वतःवर आणि ईश्वरावर श्रद्धा असते त्यालाच ज्ञान प्राप्त होते. सांशक माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. संशय हा आत्म्याचा नाश करतो. पण याचा अर्थ असा नाही की अंधश्रद्धा पाळावी. श्रीकृष्ण अर्जुनाला प्रश्न विचारायचे, स्वातंत्र्य देतात. पूर्ण गीता सांगितल्यानंतर ते शेवटी म्हणतात, यच्छतीसी तथा गुरु, म्हणजे तुला जे योग्य वाटेल ते कर. ईश्वर कधीच कोणावर सक्ती करत नाही. तो कोणावरच जबरदस्ती करत नाही. तो फक्त रस्ता दाखवतो. चालणे हे आपले काम आहे. भगवद्गीता ही केवळ युद्धाच्या मैदानात गायलेली कविता नाही, तर ती मानवी मनाचे मानसशास्त्र आहे. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असाल तेव्हा गीतेचे पान उघडा, तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल. माझ्या बाळा, लक्षात ठेवा, तुमचा शत्रू बाहेर नाही रे, तुमच्या मनात आहे. तुमचा मित्र बाहेर नाही रे, तुमच्या विचारात आहे. सुख वस्तूत नाही रे, तुमच्या दृष्टिकोनात आहे. म्हणून बाळा, आयुष्यातील प्रत्येक संकट हे तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी येते रे. म्हणून अर्जुनाप्रमाणे कंबर खुसा, कंबर तुमची मजबूत ठेवा. तुमच्यातील श्रीकृष्ण जागृत करा आणि संकटाशी लढा. विजय हा तुमचाच असेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्याच पाठीशी असेल. तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल, मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे, तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं.
तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचं लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका. हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे.
कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपले शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल
तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते. कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा
आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या, आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन, असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका, आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे, आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं, आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो, आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं, आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही.
म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल, तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा, जे काही साडीसाती आहे, ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक,